लोकसभेच्या निवडणुकांवेळी मनसेने महायुतीला म्हणजेच नरेंद्र मोदींना पाठिंबा दर्शवला होता आणि त्यावेळेस सर्वच राजकीय विश्लेषकांना आणि वोटर्सना असं वाटलं होतं की ही राजकीय मैत्री पुढे देखील चालू राहील. येत्या विधानसभा निवडणुकीत देखील आपल्याला महायुतीला मनसेचं इंजिन जुटलेलं दिसेल आणि हे चार पक्ष मिळून म्हणजेच शिंदे, भाजप, अजित पवार आणि मनसे हे एकत्र मिळून ही निवडणूक लढतील आणि महाविकास आघाडीला एक तगडी टक्कर देतील. पण परवा जे झालेला मेळावा होता पक्षाचा त्यामध्ये राज ठाकरेंनी हे डिक्लेअर केलं की आपण स्वबळावर निवडणुका लढायच्या आहेत आणि त्यांनी पदाधिकाऱ्यांना 250 जागांपर्यंत तयारी करायला सांगितलेली आहे. त्यांचा असा दावा आहे की ते 220 ते 250 जागा लढतील आणि तिथे सगळीकडे मनसेचेच उमेदवार उभे असतील. त्यांना महायुतीचा भाग असतील आणि महाविकास आघाडीचा भाग होणं तर ची कोणती शक्यता नव्हतीच. पण त्यांनी एकट्याने लढाई लढल्यामुळे, एकट्याने निवडणूक लढल्यामुळे त्याचा नेमका तोटा कुणाला होणार आहे? तो राज ठाकरेंना स्वतःला होणार आहे की महायुतीच्या कुठल्या घटक पक्षांना होणार आहे की महाविकास आघाडीला होणार आहे? याच्याबद्दल आज आपण थोडीशी चर्चा करू. नमस्कार, मी आकाश खांडके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स. 2019च्या आधी जर राज ठाकरे असं म्हटले असते की मी स्वबळावर निवडणुका लढणार आहेत, ज्या त्यांनी लढल्या देखील, तर आपल्याला माहिती होतं की त्याचा डायरेक्ट फटका हा उद्धव ठाकरेंना बसणार आहे, उद्धव ठाकरेंच्या अविभक्त शिवसेनेला बसणार आहे. कारण मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ह्याच्या ज्या आयडियोलॉजी होती, ज्याला आपण विचारधारा असं म्हणतो, त्यांचे जे मुद्दे होते, ज्यांच्यासाठी ते भांडत होते म्हणजे हिंदुत्व आणि मराठी माणूस, हे सेम होतं. हे सगळं सेम असल्यामुळे जो मतदार उद्धव ठाकरेंकडे अट्रॅक्ट होत होता त्याला एक पर्यायी अवेलेबल होता आणि तो पर्याय म्हणजेच मनसे होता. म्हणजे आपण हे थोडक्यात म्हणू शकत होतो 2019 पर्यंत की उद्धव ठाकरेंना मत देणारा मतदार हा मनसेकडे वळू शकतो, तो मनसेला मतदान करू शकतो. पण आता राजकीय गणित पूर्णच बदललेलं आहे, बिघडलेलं आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण शिवसेनेची दोन शक्ल झालेली आहेत. एकनाथ शिंदे देखील शिवसेना चालवतात आणि उद्धव ठाकरे देखील शिवसेना चालवतात आणि इथे परत त्या दोन्ही पार्टीजची म्हणजे शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना यांच्या आयडियोलॉजी त्याच आहेत. दोघेही म्हणतात की आम्ही हिंदुत्वाचा पुरस्कार करतो, आम्ही मराठी माणसासाठी लढतो, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे नेतो. त्यामुळे आता जर निवडणुका ज्यावेळी होतील त्यावेळी जो एक वोटर आहे, जो हिंदुत्व आणि मराठी माणूस या विषयांना पसंती देतो, त्याच्यावर वोट करण्यासाठी तयार असतो, त्याच्याकडे आता सरळ सरळ तीन मोठे ऑप्शन्स आहेत. एक म्हणजे भाजप, दुसरं म्हणजे शिंदेची शिवसेना, तिसरं म्हणजे ठाकरेंची शिवसेना. आणि जर आता मनसेने देखील याच्यात उडी घेतली फुल फोर्सनं तर चौथा ऑप्शन तयार होतो, तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. मागच्या काळात जे झालेलं फुटीर राजकारण होतं ते कदाचित काही लोकांना आवडलं नाही. काही भाजपच्या मतदारांना हे आवडलं नाही की त्यांनी अजित पवारांना जवळ केलं किंवा स्वतःच्या नेत्यांना चान्स न देता बाहेरून नेते घेतले आणि त्यांना चान्स दिला. ते देखील एक नाराज वोटर्स आहेत आणि ते नक्की नाराज आहेत हे आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीत दिसलं. कारण तिथे लोकांनी भाजपला मत देणं प्रेफर केलं नाही. त्यामुळे तो जो मतदार आहे तो कुठे वळतो, म्हणजे ह्याचा नेमका फटका उद्धव ठाकरेंना बसतो का एकनाथ शिंदे आणि भाजपला बसतो, हे खूप इंटरेस्टिंग आहे. आपण हे ठामपणे म्हणू शकत नाही की ठाकरेंचीच मतं फक्त मनसेकडे वळतील. कदाचित शिंदेची आणि काही प्रमाणात भाजपची मते देखील राज ठाकरेंकडे वळू शकतात. यातला दुसरा मुद्दा असा म्हणजे राज ठाकरे त्यांच्या भाषणात असं म्हणलेले की मी काही करून मनसेला सत्तेत बसवीन. आता काही करून मनसेला सत्तेत बसवीन ह्याचा नेमका काय अर्थ काढायचा हा मोठा प्रश्न आहे. कारण मनसे स्वबळावर सत्तेत येईल ह्याची अजिबात शक्यता नाही. 250 जागा जरी लढल्या तरी त्यांना किती मिळतील? 15-20 जास्तीत जास्त आमदार मिळतील. हे देखील मी तुम्हाला खूप मोठी फिगर सांगतोय. एवढ्याची देखील शक्यता आता वाटत नाही, कारण आता सध्या त्यांचा फक्त एक आमदार आहे. त्यामुळे काही करून सत्तेत बसायचं असेल तर त्यांना तडजोड करावी लागेल. तडजोड ही ते महायुतीबरोबर करू शकतात, महाविकास आघाडीबरोबर करू शकत नाहीत. आणि त्यामुळेच परत हाच प्रश्न येतो की राज ठाकरेंनी आपला स्टँड बदलला किंवा ते आपला स्टँड बदलू शकतात. तसं जर झालं तर परत या गोष्टीला काही अर्थ राहणार नाही. त्यांच्या क्रेडिबिलिटीला परत हिट बसेल आणि लोक परत म्हणतील की राज ठाकरे सोयीप्रमाणे राजकारण करतात, सोयीप्रमाणे आपल्या भूमिका बदलतात आणि त्याचा फटका त्यांना या विधानसभा निवडणुकीत बसेल नाही बसेल माहिती नाही, पण त्याच्या पुढच्या येणाऱ्या सर्व लोकल बॉडीज निवडणुकीत नक्की बसेल. तुम्हाला आमचं विश्लेषण कसं वाटतं हे आम्हाला नक्की सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.